हा माणूस विनाकारण मराठ्यांच्या मुळावर उठलेला आहे आणि हे मराठ्यांनी ओळखलंय. म्हणून तर JR निघाल्या ना आमचा आता मुंबईला हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार, त्यावेळी जितके मराठे गरम होते आणि जितका उठाव केला होता त्यापेक्षा आता दुप्पट करायला लागले मराठी. कारण मराठ्यांच्या लक्षात आलं JR तर आपल्याला मिळाला, आपण मिळवला लढून, चटण्या भाकऱ्या खाऊन, उपाशी तापत चिखलात मुंबईत राहून हा माणूस आपलं वाटोळं करायला लागला. आता JRचं सुद्धा रक्षण आपल्याला करावं लागणार आहे. म्हणून मराठ्यात खूप मोठी खतखत आता निर्माण झाली. आमचं हक्काचं आरक्षण आहे, आमच्या हक्काच्या नोंदी आहेत, त्याला काय विरोध करता तुम्ही? हे मराठ्यांच्या आता घराघरात ही झाले. त्यामुळे घराघरातले मराठी आता तर मायमावल्या सहित सगळे पेटून उठले. आता रस्ते जाम करायचे सगळे जर आपल्या JRला धक्का लागला तर. हा का मुळावर उठलाय? गोरगरिबांच्या लेकरांच्या काय कळत नाही मला. गरीब मराठ्यांच्या, गरीब ओबीसीच्या लेकरांच्या सुद्धा वाटोळं करतो हा माणूस. ओबीसीसाठी सुद्धा त्याची इच्छा चांगली नाही का मिळू नये. आता समजा आमच्या गॅजेटियरमध्ये बंजारा समाजाच्या नोंदी निघाल्यात का, ते ओबीसी नाहीत का? मग आम्ही जर ओबीसी विरोधी असतो तर आम्ही विरोध केला असता. लमानी समाजाला अजिबात आरक्षण देऊ नका का द्यायचं रे त्या गोरगरिबांच्या लेकराला? मीच सांगितलं बंजारा समाजाच्या लोकांना, उठाव करा बाबा हो, गोरगरिबांचं कल्याण होईल. तुमच्या आई बाप कवर उसत ओढतील, आमच्या मुळावर का उठतो हा? आणि आम्ही किती राहिलो ते 20-25 लाख राहिलो असतो ना मराठवाड्यात, फक्त 20-25 लाखच मराठी. तेवढे काय करायला लागले त्याला? सिद्धच येते. 83 क्रमांक सांगतो ओबीसीचे आधीचा 83 क्रमांक सांगतो, मराठा आणि कुणबी एकच तत्सम पोटजात उपजाती. मग यांना याची सिद्ध करावं लागेल. आता 67 ला तुमच्या 180 जाती होत्या फक्त 1967 ला. मग तुमच्या बाकीच्या जाती कस काय गेल्या? 350-400 जाती कस काय झाल्या? पोटजात उपजात म्हणूनच ना, त्यांचा व्यवसाय एकसारखा आहे म्हणूनच ना. आमचा पण कुणबीचा आणि मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे. आमचेही आरक्षणाचे निकष पूर्ण होत आहेत. आता सगळ्यांना आता सारखंच सामोरं जावं लागणार आहे. हो, तुम्ही आमचं वाटोळं करायला गेलात, तुम्हाला आतापर्यंत कोणी विरोध नाही केला का? गोरगरीब ओबीसीच्या लेकराचं कल्याण होतं, कशाला विरोध करायचा? आज आमच्या लेकराला तुम्ही विरोध करतात म्हणल्यावर आम्हालाही तुम्हाला करावं लागेल. तुम्हाला आता न्यायालयात कधी उत्तरं द्यावं नाही लागली, सरकारला कधी उत्तरं नाही द्यावं लागले. कारण मराठा हा मोठ्या मनाचा माणूस आहे. मराठा हा स्वच्छ मनाचा आहे, दुसऱ्याच्या लेकरावर जळणारा नाहीये, दुसऱ्याची भाकरी हिसकून घेणारा नाही. पण ज्यावेळेस आता आमच्याच नरड दाबायचं काम तुम्ही केलंय, आता तुम्हाला सरकारने प्रश्न विचारला नाही, न्यायालयाने विचारला नाही, आता विचारणार. न्यायालय सुद्धा विचारणार. आता 180 जाती होत्या 67ला, हा सांगा कस काय झालं? 70 त्याच्या 400 जाती कस काय झाल्या? न्याय मंदिर आता विचारणार आणि सरकार सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांचं विचारणार. आता तुम्हाला मंडल कमिशनने 14% आरक्षण दिलं, तुम्ही 30% आरक्षण कस काय? एक जात पहिल्यांदा गेलती, नंतरच्या तुमच्या जाती कस काय आल्या? तुम्ही मराठा कुणबी एक नाही म्हणता ना, मग पहिल्या घातलेल्या जातीन तुम्ही बी एक कस काय? पहिल्यांदा एक माळी घातला तर बाकीच्या माळी कस काय आले? पोटजात उपजात म्हणून ना, सगळे सोयरेत म्हणून. आम्ही पण एक पोटजात आहे, आमची उपजात आहे, आमचा व्यवसाय एक आहे. इथून मागं त्यांना उत्तर नाही विचारले, कारण कुणी आडवं जात नव्हतं, कारण गरीबाच्या लेकराला खाऊ द्या वाटायचं. पण आज हेच लोक ओबीसीचे नेते गरीब ओबीसीचं वाटोळं करायला लागले. आम्ही आजही प्रश्न विचारायला तयार नाहीत. ओबीसीला दिलं ना, खाऊ द्या लेकरा बाळाला त्यांच्या, आम्हाला विरोध करायचा. पण तुम्ही आमच्या लेकरा बाळात हिसकून घ्यायला लागल्यावर आता आम्ही प्रश्न विचारायला लावणार ना. न्याय मंदिरही विचारणार आणि सरकारही विचारणार. 16% आरक्षण बोगस खातेत. हा नवा मार्ग नाहीये. तो माणूस मुद्दाम जाणून बुजून गोरगरीब मराठ्यांचं वाटोळं करतोय की आमच्या त्या हैदराबाद गॅजेटमध्ये पूर्वीच्या महसूल नोंदी आहेत, सरकारी दस्तावेजी की मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे, शेती कसणार आहे, शेती व्यवसाय आहे मराठ्यांचा, कोणी शेतमजूर आहे, कोणी कोणाच्या शेती बटाई करतं. आता जर आपल्याला एखादी शेती बटाई करायची म्हणलं, ठोक्यानी करायचं म्हणलं, किंवा शेतमजूर म्हणून राहायचं म्हणलं तर ज्ञान असल्याशिवाय राहता येत नाही ताई. असं आहे ते. आणि शेतीचं पण ज्ञान लागतं तरच तो शेतकरी होऊ शकतो. जरी त्याच्याकडे जमीन नसली तरी जमीन असणारा इतकंच ज्ञान त्याला सुद्धा शेतीतल्या व्यवसायातलं आहे. पेरणी कशी करायची, खुरपायचं कसं, काढणी कशी करायची, मळणी कशी करायची, नांगर कसं हाणायचं, जनावरांचे दूध कसे काढायचे, हे सगळे व्यवसाय, शेतीत काबड कष्ट किती करायचं हे माहिती आहे.